आज आपण या शिंदे परिवाराच्या ठिकाणी सगळी मंडळी एकत्रित आलेली आहे. काय निमित्त आहे आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे. आदरणीय हरिभक्त परिणामचे कैलास भाऊ यांनी मां नर्मदेच्या परम सानिध्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 महिने मैयाच्या सानिध्यामध्ये राहून नर्मदा मैयाची अलौकिक परिक्रमा श्रद्धायुक्त अंतःकरणाने परिपूर्ण केली. मां नर्मदेनं त्यांची परिक्रमा अगदी हसत आनंदामध्ये समाधानामध्ये ती पूर्ण करून घेतली. आणि म्हणून ती पूर्ण झालेली नर्मदा मैयाची परिक्रमा आपल्या खांद्यावर 4 महिने ज्या नर्मदा मैयाला त्यांनी घेऊन पूजा अर्चना करून आणि ती साधना केलेली आहे, त्या मैयेला त्यांनी आपल्या घरी आणलेला आहे. आणि घरी आणल्यानंतर त्या मैयेचं यथोचित आदर सन्मान व्हावा, त्या नर्मदा मैयाचं पूजन व्हावं, त्या जलाचं पूजन व्हावं, याच्या करता त्यांनी या ठिकाणी या कीर्तनाची व्यवस्था केलेली आहे. नर्मदा मैयाच्या सानिध्यामध्ये राहून, नर्मदा मैयाच्या कुशीमध्ये राहून 4 महिने त्यांनी आपल्या जीवनाचे जे काही क्षण आहेत, आयुष्य आहे, ते सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेले आहेत. मला असं वाटतं नर्मदा मैयाच्या प्रांगणामध्ये, नर्मदा मैयाच्या काठावर त्यांनी आपलं जीवन घालवलंय. आपली साधना उत्तम पद्धतीने केलेली आहे. आणि म्हणून आपली ही धर्म संस्कृती अशी आहे, आपली ही हिंदू धर्माची संस्कृती अशी आहे की ती प्रत्येकाच्या संबंधाने ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या प्रत्येकाच्या संबंधाने कृतज्ञता व्यक्त करणारी आपली ही भूमी आहे. आणि म्हणून आपल्यावर अनेकांचे उपकार आहेत, आपल्यावर अनेकांचे उपकार आहेत. पहिला उपकार देवाचा आहे, दुसरा उपकार संतांचा आहे, तिसरा उपकार माय बापाचा आहे, आणि चौथा उपकार ज्यांनी आपल्याला सांभाळलेला आहे अशा अलौकिक पदार्थांचा, वस्तूंचा आपल्यावर असलेले उपकार आहेत. विठ्ठल आपल्या आईनं आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात ठेवलं, आईचे मोठे उपकार आहेत. जन्माला आल्यानंतर तिने आपल्याला दूध पाजलं, ते आईचे आपल्यावर असलेले काय आहेत, उपकार आहेत. पण ऐका ना, आईनं दूध पाजलं त्याच बरोबर आपण आपल्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईचंही दूध पिलेलं आहे. म्हणून त्याही गायीनं आपल्या करता दूध दिलंय, म्हणून त्या गायीचं सुद्धा आपल्यावर काय आहे, उपकार आहे. ज्या बैलांनी, ज्या नंदी महाराजांनी आपल्या शेतामध्ये काम केलं, त्या नंदी महाराजांचं सुद्धा आपल्यावर काय आहे, उपकार आहेत. आपल्या करता इतरांनी जे जे काही केलेलं आहे त्या प्रित्यर्थ आपल्या संबंधाने त्यांच्याबद्दल निर्माण होणारे जे उपकार आहेत ते फेडण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. म्हणून पहा, आई वडिलांनी आपल्यावर उपकार केले, त्यांची सेवा करा, त्यांच्या ऋणातून मुक्त व्हा. देवाने आपल्यावर उपकार केले, काय उपकार केले, जेणे हा जीव दिला दान, त्याने आपल्याला जीवदान स्वरूपामध्ये दिला. म्हणून त्याने आपल्यावर उपकार केले, मग त्याला काय द्यायचं, तर त्याचं स्मरण करायचं. साधू महापुरुषांनी आपल्यावर उपकार केले, कशाचे, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, बरोबर आहे की नाही, खरं काय, खोटं काय, याचा निवाडा साधू महापुरुषांनी आपल्या करता लिहून ठेवलेला आहे. म्हणून साधूंचे आपल्यावर उपकार आहेत. मग त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय करायचं, तर ऐका, पुण्यवंत भावे सज्जन आहेत, त्या सज्जनांचं नामाचं स्मरण केल्यानंतर काय जीवनात प्राप्त होतं, तर पुण्यवान मनुष्य होतो, पुण्य निर्माण होतं. सज्जनांच्या दर्शनाने, सज्जनांच्या नामस्मरणाने,
सज्जनांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर पुण्य प्राप्त होतं आणि याच्या करता पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. त्या पद्धतीने आपल्या जीवनावर ज्यांच्या ज्यांच्या आधाराने आपण जीवन जगलेलो आहे त्यांच्या आपल्यावर झालेले उपकार आहेत. मग आता कैलास भाऊंनी नर्मदेच्या सानिध्यामध्ये 4 महिने राहिलेले आहेत. मग मला सांगा, 4 महिने त्यांनी नर्मदेच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर त्यांना जेव कोणी घातलं? नगरसूलच्या लोकांनी घातलंय का? नाही. त्यांना गरज वाटली तेव्हा चहा कोणी पाजलाय? आपल्या सावरगावच्या आबा टी स्टॉल नाही ना, बरोबर आहे की? त्यांना संध्याकाळी विश्रांतीच्या करता त्यांची व्यवस्था कुणी केली? घरच्यांनी केली का? नाही. त्यांना चालण्याकरता ज्या ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणीमध्ये सहभागी कोण झालं? तर या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एकच कारण आहे, या सगळ्या गोष्टी पुरवल्या असतील त्यांना कोणी तर त्या फक्त आणि फक्त मा नर्मदा मैयाने पुरवलेले आहेत. म्हणून नर्मदा मैयाचे आपल्यावर झालेले फार मोठे उपकार आहेत. 4 महिने त्या नर्मदा मैयाने आम्हाला काही कमी पडू दिलं? काय कमी पडले आपल्याला कधी काही? मला असं वाटतं येणारे माणसं, जाऊन आलेले माणसं म्हणतात फारच अवघड आहे, फारच खडतर आहे, कधी कधी 8-8 दिवस खायला मिळत नाही. त्यांचा कान पकडून मला त्यांना विचारावं असं वाटतं, बाबा तुला कधी खायला नाही मिळालं? तू आल्यानंतर सांगतो महाराज खूपच अवघड आहे, 8-8 दिवस खायला मिळत नाही. मग जगला कसा तू? 8-8 दिवस जर तुला खायलाच मिळाले तू जगला कसा? जाताना 45 किलो होता, आल्यावर 58 किलो झाला, कस काय? अरे असं चुकीचा मेसेज देऊ नका. नर्मदा मैया आपल्या बालकाला एकही दिवस उपवासी ठेवत नाही. हा माझा अनुभव आहे, तुमचा कशाला सांगू? विठाला आणि म्हणून मा नर्मदेचे झालेले आपल्यावर उपकार आहेत. आपली ही भूमी, आपलं या भारतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणातली भावना कृतज्ञतेची भावना आहे. प्रत्येकाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणारी संस्कृती म्हणजे आपली हिंदू धर्म संस्कृती आहे. आणि म्हणून नर्मदा मैयाने आपल्यावर केलेले उपकार, त्या उपकारातून ऋणी होण्याकरता काय करायचं? काहीच करायचं नाही. नर्मदा मैयाला काय कमी आपण तिला द्यायचं आणि तिच्या ऋणातून मुक्त व्हायचं? या जगाच्या पाठीवर देवाने केलेले उपकार, या जगाच्या पाठीवर संतांनी केलेले उपकार, या जगाच्या पाठीवर माय बापाने केलेले उपकार आणि या जगाच्या पाठीवर नर्मदा मैयाने केलेल्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय द्यायचं आणि तिच्या ऋणातून मुक्त व्हायचं अशी एकही वस्तू या जगाच्या पाठीवर नाहीये. म्हणून आहे तो प्रश्न तसाच आहे, काय द्यावे त्यासी व्हावे. उपकारातून काय द्यायचं आणि तिच्या ऋणातून मुक्त व्हायचं अशी एकही वस्तू आपल्याकडे नाही. मग तिच्या ऋणातून मुक्त व्हायचंच नाही का? महाराज म्हणले उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही अशी व्यवस्था नाही, म्हणून आपण प्रयत्नच करायचा नाही असा त्याचा भाग नाही. मग
आपण तिच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा, प्रयत्नशील राहायचं. आणि मग नर्मदा मैयाला काय दिलं म्हणून नर्मदा मैया ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न होईल. त्याचा एकच भाव आहे. ज्या पद्धतीने नर्मदा मैयाने आम्हाला परिक्रमेच्या कालावधीत 4 महिने सांभाळलं ना, त्याच्यानंतर मरेपर्यंत नर्मदा मैयाला आम्ही आपल्या देवघरात सांभाळायचं. विठ्ठल तसं पाहिलं तर मैयाला आपली काही गरज नाहीये, कारण ती काय सामान्य तत्वाची लेख नाही. मग भगवान भोलेनाथांची कन्या नर्मदा मैया आहे. आणि ते भगवान भोलेनाथ कसे आहेत सांगू तुम्हाला. भगवान भोलेनाथांचं वर्णन केलं गेलं. फार ठिकाणी भगवान भोलेनाथांचं चिंतन केलं. भोलेनाथांचं वर्णन करत असताना कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भगवान भोलेनाथ ते आहेत ज्यांच्या नुसतं नामस्मरणाने 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म अर्थ काम धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ भगवान भोलेनाथांच्या नुसत्या स्मरणाने प्राप्त होत असतील तर असे ऐश्वर्य संपन्न भगवान भोलेनाथांची कन्या आहे. कोण? मा नर्मदा मैया. आणि म्हणून ती काय सामान्य बापाची लेक आहे? ऐश्वर्य संपन्न बापाची लेक, तिला काय कमी आहे? मला सांगा. राजयाची कांता म्हणजे राजाची जी बायको आहे तिला कोणाच्या समोर हात पसरवण्याची गरज आहे काय? भीक मागे, ती कुणाकडे भीक मागण्याची तिला काय गरज आहे? कारण ती राजाची कांता आहे. मग राजा जर ऐश्वर्य संपन्न असेल तर मग ते राजाच्या राणीला भीक मागायची गरज काय? तिला भीक मागायची गरज पडत नाही. मग आम्ही काय कमी? आम्ही काय साध्या बापाचे लेख आहेत? आम्ही सुद्धा ऐश्वर्य संपन्न बापाचे लेख आहेत. म्हणून असं संतांचं म्हणणं आहे, आम्हाला जे काही मिळालेलं आहे ते काय आम्हाला कोणी भीक मागून दिलेलं थोडं. आम्हाला आमच्या बापाने दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्या ऐश्वर्यावर जीवन जगतो. आम्ही काय आम्ही काय कोणाच्या बापाचं खातो? आमचा बाप आम्हाला देतो असं संतांचं मत आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून ध्यानात ठेवा, नर्मदा मैया हे अलौकिक साधना करणारी तपस्थली आहे. अनेक साधू महापुरुष त्या ठिकाणी जाऊन आपली साधना पूर्ण करतात. गुरुवर्य गुरुनाम गुरु सगळे या संप्रदायामध्ये असलेले सगळे महागुरु जर आपण पाहिले कुठे त्यांची साधना झालेली आहे तर ती नर्मदा मैयाच्या काठावर झालेली आहे. आम्ही ज्या पथावर चाललेलो आहोत, आम्ही ज्या मार्गावर चाललेलो आहोत त्या मार्गाचे आध्वर्यू जर कोण असेल तर ते आद्य गुरु शंकराचार्य आहेत. ते शंकराचार्यांनी आपलं जीवन जास्तीत जास्त कुठे जर साधनेत घालवलेलं असेल तर ते नर्मदा मैयाच्या काठावर घालवलेलं आहे. महेश्वरच्या पुढे एक मंडलेश्वर म्हणून तीर्थ लागतं बघा, आपण दर्शन घेतलं असेल. तिथे गुप्तेश्वर महादेवाचं दर्शन आहे. इतर गाड्यावाले काय जात नाही, कारण त्यांना रोडनी पळायचं असतं.
पण आम्ही मात्र परिक्रमा पूर्ण झाली पाहिजे याच्या करता महेश्वरच्या पुढे 10 किलोमीटरवर मंडलेश्वर तीर्थ आहे. त्या तीर्थाच्या जवळ गुप्तेश्वर महादेव, तिथं कुणी जात नाही, आम्ही जातो. का बरं जातो? त्याचं कारण असं आहे, जास्तीत जास्त दर्शन परिक्रमावासियाला झाले पाहिजे हा अट्टहास आमचा असल्यामुळे. तर त्या मंडलेश्वरच्या ठिकाणी अतिशय सिद्ध आणि पुरातन गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथं गेल्यानंतर साधना जर केली तर एरवी 10 वर्षात मिळणारं फळ तिथे 10 दिवसात मिळत अशी अधिकार संपन्न तपस्थली आहे. विठ्ठल गुप्तेश्वर महादेव आहे ते तीर्थ कसं स्थापन झालं, ते देवालय कसं स्थापन झालं? आपण मंडन मिश्रा नाव ऐकलं असेल, ऐकलंय का कोणी? मंडन मिश्रा त्या काळामध्ये विद्वत रत्नांच्या मध्ये मंडन मिश्रा म्हणजे विद्वत प्रचूर राजा. आणि त्या मंडन मिश्रांचा वादविवाद शंकराचार्यांच्या बरोबर झाला. शास्त्रवाद त्या ठिकाणी ते करू लागले. आणि मग शास्त्रवाद होत असताना आता या मृत्यू लोकामध्ये जसं ज्ञानोबराय म्हणजे तू तव ज्ञानाचीच मूर्ती, त्याप्रमाणे आद्य गुरु शंकराचार्य प्रत्यक्ष या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झालेलं ज्ञान म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य आहेत, ध्यानात ठेवा. आणि मग आद्य गुरु शंकराचार्य विद्वान असल्यामुळे, प्रचूर विद्वत्ता त्यांच्याजवळ असल्यामुळे मंडन मिश्रा आणि त्यांच्या दोघांमध्ये झालेला जो शास्त्रवाद आहे त्या शास्त्रवादामध्ये आद्यगुरु शंकराचार्यांनी त्यांना पराजित केलं. कुणाला? मंडन मिश्रांना. आता ते हरले, आता ते पराजित झाले. आणि मग पराजित झाल्यावर त्यांनी असे हात जोडले आणि मी हरलो म्हणून कबूल केलं. पण त्यांच्या पाठीमागून त्यांची धर्मपत्नी आली, मंडन मिश्रांची. धर्मपत्नी आल्यानंतर तिने सांगितलं, थांबा मालक, मी तुमची धर्मपत्नी आहे, अजून तुम्ही हरलेला नाहीये, मी हरलोय असं कबूल करू नका. का बरं? अजून मी पाठीमागे शिल्लक आहे आणि मी परंपरेनं शास्त्राच्या नियमाप्रमाणे, धर्माच्या नियमाप्रमाणे मी तुमची अर्धांगिनी असल्यामुळे अजून मी शिल्लक हरवण्याची. याच्या करता त्या शंकराचार्यांना सांगा, महाराज, आधी मला हरवण्यापेक्षा माझ्या बायकोच्या बरोबर शास्त्रवाद करा आणि तिला हरवल्यानंतर मग मी समजेल मी पूर्ण हरवलेलो आहे. आणि मग शंकराचार्यांच्या समोर मंडन मिश्रांची पत्नी बसल्यानंतर तिथे शास्त्रवाद सुरू झाला. शंकराचार्याने हात जोडले तिला, हे माते, शास्त्रवादाला सुरू करा म्हणले. कारण आद्य गुरु शंकराचार्यांच्या नजरेमध्ये हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. वसुधैव कुटुंबकम ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे पराविया नारी माऊली समान म्हणून हे माते म्हणून पाचारण केलं, शास्त्रवाद सुरू करा म्हणून सांगितलं. तर मंडन मिश्रांच्या पत्नीनं पहिला प्रश्न विचारला. आता काय विचारला काय ते सोडून द्या, पण त्या मंडन मिश्रांच्या पत्नीनं शास्त्रवाद करत असताना कामशास्त्रातले काही प्रश्न त्यांना विचारले. कोणाला विचारले? शंकराचार्यांना विचारले. कामशास्त्रातले प्रश्न विचारल्यानंतर खर तर आद्य गुरु शंकराचार्यांना अवताराला येत असताना श्रीचा स्पर्श झाल्यानंतर त्यांना जन्मभर कोणत्याही श्रीची सावली सुद्धा त्यांच्या अंगावर पडलेली नाही. अशा व्यक्तीला कामशास्त्रातलं काय माहिती? तर त्या वेळेला शंकराचार्याने हात जोडला, हे माते, तू जे मला प्रश्न विचारत आहेस, तू ज्या संबंधातले मला प्रश्न विचारत आहेत त्यातला मला कवडीचा अनुभव नाही. आणि अनुभव नसला तर माणसाने, शहाण्या माणसाने बोलायचं नाही. मग सज्जन त्याला म्हणायचं, साधू त्याला म्हणायचं, त्याने बगलातलं काही सांगायचं नाही, त्याने माथ्यातलं काही सांगायचं नाही. मग जे जे ग्रंथामध्ये आहे, जे जे पुराणामध्ये आहे, जे जे शास्त्रामध्ये आहे आणि ज्याचा ज्याचा त्याला अनुभव आलेला आहे स्वतःला, तेच सांगायचं. कारण आमच्या संप्रदायाचं असं विधान आहे, पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, असं म्हणणं आहे. आता ती संकल्पना बदलावी लागेल. मग आता असं म्हणावं लागेल,
पाहून या युट्यूब ऐका नाही मग करावे युट्यूबचे 4-2 कीर्तन ऐकलं का झाला कीर्तनकार विठ्ठल. म्हणून कीर्तनकाराला तारीख देत असताना तुम्हाला जर काल्याचं कीर्तन द्यायचंय ना तर त्याचे दहाव्याचे कीर्तन ऐकू नका, काल्याचं ऐका. ऐका दहाव्याचं कीर्तन ऐकून तुम्ही काल्याचं कीर्तन सांगायला लागलं तर तो तिथंही मडकच सांगायचा प्रयत्न करतो. असं करू नका. 2 तासाचं कीर्तन ऐकून प्रभावी होऊ नका. 24 तासातले 2 तास तो कीर्तनात त्याला चांगलंच राहावं लागतं. पण एरवी तो 22 तास करतो का हे पहा, तो काय कुठं नाही करतो हे बघा, आणि मग त्याला तारीख द्या विठ्ठल. माझ्या बोलण्याचा राग येईल तुम्हाला महाराज. 10-10 वर्षाचे टेबर असे, त्यांना पंढरपूरची वारी माहिती नाही, त्यांना ज्ञानोबारांची आळंदीची आषाढी वारी माहिती नाही, कार्तिकी वारी माहिती नाही, पैठणच्या नाथ महाराजांचं वाङ्मय माहिती नाही, त्यांना हरिपाठ सुद्धा माहिती नाही, त्यांना हनुमान चालीसा माहिती नाही, त्यांना ज्ञानोबा कोणत्या शतकामध्ये अवताराला आले ते माहिती नाही, त्यांनी समाधी कोणत्या शतकात घेतली ते माहिती नाही. मी परवा एक क्लिप पाहिली महाराज, ती एवढंच होतं आपल्या दिदी सारखं एवढंच, आणि ते संसारातले अनुभव सांगत होतो. मी विचार केला आता याला अजून मिशा सुद्धा फुटल्या नाही आणि तो संसारातले मोठ्या माणसांचे अनुभव सांगतोय. याचा अर्थ असा आहे, ध्यानात ठेवा. साधना जर नसेल तर माणसाने त्या पदावर उभं राहायचं नाही. लोक उभं करतील त्याला काय, पण पापाचे भागीदार बनू नका विठ्ठल. उपदेश करण्याचा अधिकार ज्याला अनुभव आलेला आहे त्याला. अनुभव आले तो अनुभव जगाला दिलेला आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आले आहे अंगे. अंगाला अनुभव आला तोच जगाला सांगितला. पण इथे मात्र अधिकार नसतानाही उपदेशालागी प्राप्त झाला. संत म्हणतात ना, नाही संत चिन्हे उमटती अंगी उपदेशालागी प्राप्त झाला. उपदेश इथं साधना करणाऱ्याला किंमत आहे, इथं बडबड करणाऱ्याला किंमत नाही. ध्यानात ठेवा. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या काहीचा दया किंवा त्या काहीचा गोपाळ पावे हरी. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला जो अनुभव आलेला आहे तोच जगाला देण्याचा प्रयत्न करावा. आणि जर अनुभव नसेल तर माणसाने शब्द सुद्धा बोलायचा नाही. आणि मग शंकराचार्यांनी त्या मंडन मिश्राचे हात जोडले, सांगितले, हे मा, तुझ्या प्रश्नाचे मी उत्तर देणार, मी माघार घेणार नाही, पण मला त्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता मला काही कालावधी पाहिजे. काय? जे प्रश्न तू मला विचारलेले आहेस अगोदर मला त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग मी त्या प्रश्नाचे उत्तर देणार. शंकराचार्य होते महाराज. शंकराचार्य म्हणजे या जगाच्या पाठीवर 2 नंबरचे जगद्गुरु आहे बरं का. या जगाच्या पाठीवर 3च जगद्गुरु होऊन गेले. मग बाकीचे जगद्गुरु द्वाराचार्य आहेत, ते जगद्गुरु नाही आहे का नाही. एकादशीच्या दिवशी भर दुपारी वडापाव आणतो जगद्गुरु म्हणतो विठ्ठल विठ्ठल. 3च जगद्गुरु होऊन गेले. कोणते कोणते? पहिले कृष्णं वंदे जगद्गुरु वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम. ते पहिले जगद्गुरु आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु आद्य गुरु शंकराचार्य. जगद्गुरु शंकराचार्य हे दुसरे जगद्गुरु. आणि तिसरे जगद्गुरु कोणते आहेत? देहू निवासी असलेले, इंद्रायणीच्या काठी वसलेले आणि ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं ते तिसरे जगद्गुरु. जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका.
जगद्गुरु या जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. तर त्या 3 जगद्गुरूंच्या मध्ये 2 नंबरचे जगद्गुरु शंकराचार्य आहेत. आणि मग शंकराचार्यांनी सांगितलं आधी मी अनुभव घेणार मग तुझ्या प्रश्नाची उत्तर. किती कालावधी पाहिजे महाराज सांगा. कुणी विचारलं? मंडन मिश्रांच्या पत्नीनं. कामशास्त्रातल्या प्रश्नांची उत्तर देण्याकरता कालावधी किती पाहिजे? म्हणले मला 6 महिन्याचा कालावधी पाहिजे. 6 महिन्याचा कालावधी घेतला आणि मंडलेश्वर या तीर्थक्षेत्रामध्ये जिथे आता गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे, एका राजाच्या देहामध्ये आपलं देह परिवर्तन केलं आणि आपला देह त्या गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजे शव आपला जो देह आहे तो देह 6 महिने तिथे गुप्त ठेवला. कुठे? मंडलेश्वरला. आणि मग 6 महिने आपला देह ठेवला. त्या देहातला प्राण बाहेर योग साधनेनं काढून राजाच्या देहामध्ये आद्यगुरु शंकराचार्य 6 महिने राहिले आणि तिथे कामशास्त्राचा अभ्यास करून आणि मग 6 महिन्याने पुन्हा आल्यानंतर आपलं लपून ठेवलेलं गुप्त ठेवलेलं शव त्या शेवामध्ये पुन्हा पदार्पण केलं आणि पुन्हा मग 6 महिन्याने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली आद्यगुरु शंकराचार्य आणि जिंकले. ती जागा म्हणजे गुप्तेश्वर महादेवाची आहे. विठ्ठल आणि म्हणून असे सिद्ध तीर्थक्षेत्र नर्मदेच्या काठावर मला असं वाटतं नर्मदेला जात असताना नर्मदेच्या परिक्रमेला जात असताना जायचं कधी जायचं हाही भाव आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये दिशा आणि दशा प्राप्त होणं योग्य काळामध्ये अति महत्वाचं आहे. म्हणून शास्त्राने आपल्याला कोणत्या कोणत्या काळात काय काय करायचं याच्या करता मार्गदर्शन केलेलं आहे. प्रथमम आर्जितम विद्या, द्वितीयम आर्जितम धन, तृतीयम आर्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षामध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याने काय कमवायचं? त्याने अध्ययन करायचं, त्याने अभ्यास करायचा, त्याने ज्ञानार्जन करायचं, त्याने विद्वान व्हायचं महाराज. द्वितीयम आर्जितम धन, दुसऱ्या 25 वर्षामध्ये काय करायचं? त्याने दुसऱ्या 25 म्हणजे 25 ते 50 या वयोगटामध्ये त्याने धनार्जन करायचं. मग कसं करायचं? कारलीच्या कोपऱ्यात चिंगळ्या दाबून मार्केटला न्यायच्या काय? असं धन नाही कमवायचं. मग जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, माणसाने आपला व्यवहार हा चोखपणे करावा. माणसाने आपलं काम 1 नंबरचं केलं पाहिजे, 2 नंबरचं नाही. त्या बाबतीमध्ये आदरणीय हरिभक्त पारायण कैलास भाऊंचं जीवन जर पाहिलं तर मी माझ्या डोळ्याने पाहिलं. फार कष्टातला संसार म्हणजे कैलास भाऊंचा आहे. रोज दूध घेऊन गावामध्ये जाणार, रोज दूध, कोणाशी वाईट वक्त कोणाशी बोल. कैलास भाऊंच्या नंतरही त्यांच्याही पावलावर पाऊल ठेवून आमच्या अमोलदादाचाही स्वभाव तसाच आहे. अतिशय 1 नंबरचं काम म्हणजे या कुटुंबाचं आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांची परिक्रमा पूर्ण झाली. नर्मदा मैया त्यांच्या घरी आली. विठ्ठल विठ्ठल.
बोलायचं ठरलं तर प्रेमानेच बोलायचं, राम राम करूनच बोलायचं महाराज. असा ज्यांचा स्वभाव आहे ते कैलास भाऊ आहे. आणि म्हणून मा नर्मदेच्या सानिध्यामध्ये राहून त्यांनी उत्तम साधना केलेली आहे. आणि आपल्याला प्रेरणा देत असताना त्यांनी आपल्याला आपल्या जीवनामध्ये इतरांना आदर्श मिळावा अशा पद्धतीचं काम त्यांनी आपल्या जीवनात केलेलं आहे. जोडोनिया दहन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याने काय करायचं, तृतीयम अर्जितम पुण्य. 50 वर्षाचं झाल्यानंतर त्याने काय करायचं, त्याने संसारात असलेल्या तिजोरीच्या चाव्या आपल्या पोराच्या ताब्यात द्यायच्या. बर का दिलीप, त्याने आपल्या कमरेच्या चाव्या आपल्या पोराच्या ताब्यात द्यायच्या. का बरं? कारण बापाच्या चपला पोराला यायला लागल्या म्हणल्यावर बापाने ठरवून घ्यायचं का आता आपल्या जोगा झालेला आहे. महाराजांनी वयोमर्यादा सांगितली कुठपर्यंत त्याने संसार करायचा. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, कानाच्या चाप्याच्या जवळचे केस सफेद झाले की आपल्या कमरेच्या चाव्या आपण कोणाला द्यायच्या, पोराला द्यायच्या. पण त्या कानाच्या चाप्या जवळचे केस हे नॅचरली सफेद झाले पाहिजे बरं का. आता 10 वर्षाच्या पोराचे दाढीचे केस झाले, त्यांना कोणाला द्यायचे, त्यालाच मिळाले नाही, तो कोणाला द्यायचा असं आहे. हो, 50 वर्षाचं झाल्यानंतर त्याने तीर्थाटनाला जायचं. आणि तीर्थाटनाला जात असताना कसं जायचं आहे का, तीर्थयात्रे नंतर त्याने काय करायचं, पुण्य कमवायचं. मग पुण्य कमवण्याकरता त्याने कथा कीर्तनाला जावं, त्याने भजनाला जावं, त्याने वारीला जावं, त्याने तीर्थयात्रेला जावं. कारण तीर्थयात्रा घडल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये पुण्य होत नाही. याच्याकरता तीर्थयात्रेला जायचंय. आणि मग तीर्थयात्रेला जाताना 4थ्या टप्प्यात नाही सांगितलं, मग कोणत्या टप्प्यात, 3ऱ्या टप्प्यात सांगितलंय. 4था टप्पा हा म्हातारपणातला आहे. आणि म्हातारपणामध्ये तीर्थयात्रेला लोक म्हणतात, महाराज अजून आम्हाला देवाने बोलवलेलं नाही. आम्ही म्हणत राहतो दरवर्षी चला वारीला, ते म्हणतात देवाने आम्हाला बोलवले. मला त्यांना असं विचारायचंय, देवाने तुला बोलवायला, तू देवाचं जावं आहे का? धोंड्याचा महिना आला फोन केला जावायला, या पंढरपूरला. अरे बाबांनो, संसार हा प्रारब्धाने होतो, पण परमार्थ मात्र आपल्याला अट्टहासाने करावा लागतो, तसा होत नाही. परमात्म्याचं नाम हे सहजासहजी मुखाला येत नाही, त्याच्याकरता अट्टहासाने उच्चारावं लागतं. अट्टहासे उच्चारा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, जोपर्यंत आपले हातपाय चालतात, तोपर्यंतच तीर्थयात्रेला जाऊन घ्या. एकदा का गुडघे दुखायला लागले आणि एकदा का कमराचे मणके ढिल्ले झाले, मग तीर्थयात्रेला जाऊन उपयोग नाही. उलट नेणाऱ्या महाराजाला बेजारी करून टाकतात, त्यांची होत नाही. म्हणून नामदेव महाराजांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव ते अंगुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. त्याचं स्वहित कशामध्ये आहे, तर त्याचं स्वहित तीर्थयात्रेमध्ये आहे. आणि मग त्याने आपल्या 3ऱ्या टप्प्यामध्ये तीर्थाटन करून घ्यायचं. आणि मग चतुर्थम किम करिष्यती, 4थ्या टप्प्यामध्ये मग नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेमूड. 4थ्या टप्प्यामध्ये म्हातारपण आलं का नाक मुख गळू लागतं, जर्जरत्व प्राप्त होतं. आणि मग अशा वेळेला घरात बाहेरचे हाडहाड करतील यात नवल काय,
अवघे करीती हाडहाड. अवघे म्हणजे घरातलेच माणसं हाडहाड करतात. तुमको निया घर नासिएले असं म्हणतात. काय म्हातारं सारखं खोय 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 काय करत राहतं. आणि मग अशी फजिती केल्यापेक्षा योग्य वेळेमध्ये माणसाने, योग्य काळामध्ये माणसाने आपलं स्वहित जाणावं. स्वहिताचा घोर गोष्टी करायच्या. म्हातारपणात होत नाही. म्हातारपणामध्ये दात सगळे पडून गेले, तोंडाचा सगळा खोबऱ्याची वाटी झाली आणि मग अशा वेळेला आम्हाला म्हणावं लागतं, म्हणा रामकृष्ण हरी. ते म्हणतात रामकृष्ण हरी. दातच नाही तर राम कसं येईल महाराज. ते लांब लांबच होऊन म्हणतंय. याच्या करता योग्य वेळेमध्ये माणसाने परमार्थ करून घ्यावा. परमार्थ करण्याचा काळ कोणता आहे? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. काळामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याचा विचार धारण केला आणि यशस्वीरित्या नर्मदेची परिक्रमा त्यांनी पूर्ण केलेली आहे. ती नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण करत असताना अनेक अनेक अनुभव ती देते. काय काय करून घेते ऐका. नर्मदा मैयाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ती त्या परिक्रमावासियाला लेकरू मानते. काय मानते? लेकरू मानते. आणि लेकरू म्हणजे आईच्या अंतःकरणामध्ये लेकराच्या प्रती काय भावना आहे? तर आईच्या अंतःकरणात लेकराचं कल्याण झालं पाहिजे, लेकराचं आत्मकल्याण झालं पाहिजे. हा भाव तिच्या अंतःकरणात आहे. रात्रंदिवस ती आपल्या लेकराची काळजी बालकाची व्याप्ती. आणि मग आई जशी आपल्या लेकराची काळजी करते त्याप्रमाणे नर्मदा मैयाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर हम मैया के बालक है. आणि आम्ही मैयाचे बालक असल्यामुळे आम्हाला मैया काय देते? मैया दूध पिलावत है. मैया आम्हाला सांभाळते, आमच्या आत्मकल्याणाचा विचार करते. पावला पावलाला नर्मदा मैया आमच्या पावलाला आपल्या हातावर घेते. ही काळजी माय वाहत असते. विठ्ठला विठ्ठला. खरी आई तिला म्हणतात महाराज, खरी माता तिला म्हणतात. ती माता सर्वांगीण आपल्या लेकराचा विकास झाला पाहिजे याची काळजी घेत असते. बघा, एक आई आहे, एक माता आहे, एक जननी आहे, एक माऊली आहे आणि पाचवी मम्मी आहे. विठ्ठला विठ्ठला. मम्मीचं काही इथं सांगायचंच नाही आपल्याला, कारण मम्मी म्हणजे डेड झालेली. तिचं काय बोलायचं महाराज. हो, पण या ठिकाणी आई तिला म्हणतात, जी आपल्या लेकराच्या पोटाचा काळजी करते तिला आई म्हणा. जी आपल्या लेकराच्या पोटाच्या बरोबर त्याच्या भौतिक संसाराचा विचार करते त्याला माय म्हणा. पण त्याच्यातही थोडासा स्वार्थ आहे बरं का.
पण एक माता अशी आहे, ती आपल्या लेकराच्या खरोखर आत्मकल्याणाचा विचार करते. ती माता आहे, मदालसा राणी माता आहे. आई सुद्धा मदालसा राणी ही माता आहे. आपल्या लेकराला अंगाई गीत गात असताना त्या जननीनं, त्या मातेनं आपल्या बाळाला उपदेश करावा. माता तिला म्हणायचं, आपल्या लेकराला खरं काय याचं ज्ञान आणि खोटं काय याचं ज्ञान जी हट्टा असाने देते, तिला माता म्हणा. मदालसा राणीनं झोका देतानाच आपल्या लेकराला पाळण्यात खरं काय खोटं काय याचं ज्ञान दिलं. हे बाळा, ज्या देहाच्या आसक्तीने तू संसारामध्ये सुखाची अपेक्षा करतोय, या देहाचं स्वरूप काय आहे तुला सांगू. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कीटकाचा सांदा, रवरव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा. महाराज म्हणले, अरे हा देह मलमूत्राचा बांधलाय, म्हणून सावध हो बाबा, सावध होई बापा, काळ लागला से मापा. याच्या करता तू काय कर, आज करू उद्या करू परवा कर असं म्हणायचंच नाही. आज आता ताबडतोब उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. तू काय कर, तीर्थाटनाला जा. तिथं गेल्यानंतर तुला महान महान तपस्वी साधू महापुरुषांचे दर्शन होईल. आणि म्हणून तू पहिल्यांदा काय कर, तर तीर्थाटन कर. बाळाने विचारलं, आई मी तीर्थाटन केल्याने काय होईल. अरे तुझ्या अंतःकरणामध्ये तीर्थाटन केलं की संसाराची आसक्ती कमी होईल. भौतिक वस्तूची तुझ्या अंतःकरणामध्ये असलेलं जे ममत्व आहे ते कमी होईल. आणि हळूहळू मोटके निमिष भरू दे तुझा, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे परमात्म्याच्या चरणाजवळ तुझा चित्त रुजू होईल. याच्या करता तू काय कर, तीर्थाटन कर. आई याच्या पाठीमागे कोणी केलेलं आहे का. हो ना, मी तुला असं तसं सांगत नाही. मी तुला त्याच मार्गाचा अवलंब करायला आग्रह धरणार आहे, जो मार्ग वेदानुमोदित आहे, जो मार्ग शास्त्रानुमोदित आहे, ज्या मार्गाने संत गेलेले आहेत, ज्या मार्गाचा उच्चार वेदाने केलेला आहे, ज्या मार्गाचा विचार शास्त्राने केलेला आहे, ज्या मार्गाचा विचार वेदशास्त्र पुराणांनी केलेला आहे, अशाच मार्गाने मी तुला जायला लावणार आहे. मग त्याने विचारलं, आई एवढे सगळे अवघड खडतर मार्ग सांगितल्यापेक्षा मला एक मार्ग माहितीये, त्या मार्गाने जाऊ का. तुला कोणता मार्ग माहितीये. अरे इच्छित स्थळापर्यंत येण्याकरता कितीतरी मार्ग आहे. माई शिंदेच्या वस्तीवर जायला मग सावरगाव कोण यायला पाहिजे का पाटाणा आलं पाहिजे, कसं यायला पाहिजे. मग मला एक मार्ग माहिती आहे, त्या मार्गाने मी गेलो तर चालेल का. आईने विचारलं, कोणता मार्ग माहितीये तुला. तो म्हणला, किती सोपं आहे, मला मनाचा मार्ग माहितीये. मग आईने सांगितलं, मनाचा मार्ग इथं चालत नाही. ज्ञानोबारांनी सुद्धा त्याचा निषेध केला. मनोमार्गी गेला तो मनाच्या मार्गाने जाऊ नका. का बरं. जे जे मनाच्या मार्गाने गेलेले आहेत त्यांचं अधोगती झालेली आपल्याला पाहायला मिळालेली. म्हणून मनाला चांगलं वाटेल तसं वागू नका.
मनाला चांगलं वाटेल तसं वागू नका, मग मनाचाही उद्धार झाला पाहिजे असं वागण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल मनाचा जर विचार केला तर मन खूप चंचल आहे बर का. मन चपल चंचल, येता जाता नलगे वेळ. बऱ्याच जणांच्या मनाच्या अशांतीमुळे त्यांनी अनंत जन्मामध्ये केलेली साधना सुद्धा निष्फल ठरली. विठ्ठल मनाचा संग केला की समजायचं आपली अधोगती निश्चित झाली म्हणून समजा. एक महापुरुष आपल्या या महाराष्ट्राच्या वातील एक साधू महापुरुष येऊन गेले. त्यांचं नाव आहे रोहिदास महाराज. चांभार समाजामध्ये जन्माला. पण ज्या वेळेला पाठीमागच्या जन्मामध्ये परमात्म्याचे परंपरेनं साधू म्हणजे परंपरेनं साधक असलेले, पण मग शेवटच्या काळामध्ये आयुष्यभर भगवे वल्कल धारण केलेले, आयुष्यभर त्यागी जीवन जगलेले, आयुष्यभर भिक्षा मागून खाल्लेली आणि 4-2 शिष्य आपल्या बरोबर असताना शेवटच्या काळामध्ये म्हणजे मरणाच्या कालावधीमध्ये मनाने धोका दिला आणि मनाने विचार केला. मनामध्ये असं आलं की आपण आयुष्यभर पायात चपला घातल्या नाही आणि मग चप्पल घालून चालण्याचं सुख काय असतं हे आपण अनुभवलेलं नाही. मरण ज्या वेळेला चालता येत नव्हतं अशा वेळेला मनाने धोका दिला आणि मन म्हणलं आता या ठिकाणी जर मला छान कोल्हापूरच्या 1 नंबरच्या मला जर चपला मिळाल्या असत्या तर 4-2 पावलं चालून आणि त्या पावलात चालण्याचा आनंद मी घेतला असता. शिष्यांनी ओळखलं गुरुजींच्या अंतःकरणातली भावना, गुरुजींच्या मनातली भावना शिष्याने ओळखली. शिष्याचं आणि गुरुची अनन्यता अशी असली पाहिजे. गुरुच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर शिष्याला गुरुजीला काय पाहिजे याची जाणीव व्हायला हवी. अशी अनन्यता गुरु शिष्याचं नातं असलं पाहिजे. शिष्य जवळ आले आणि शिष्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी तुमच्या मनातली भावना आम्हाला कळालेली आहे, काळजी करू नका. आम्ही आजच ट्रेनने कोल्हापूरला जातो आणि 1 नंबरची 5,000ची चप्पल तुम्हाला आणतो. एक शिष्य खरंच कोल्हापूरला गेला, 5,000ची 1 नंबरची चप्पल आणली आणि गुरुजीच्या जवळ ठेवली. गुरुजीचे चप्पल पाहिल्या गुरुजीच्या डोळ्यात पाणी आलं. अरे अरे चप्पल हजर झाली पण चालता येत नाही, काय करायचं. मग अरे नका का, मला चालून तिचा आनंद घेता आला नाही घेता आला तर हरकत नाही, पण कमीत कमी मारता मारता असं समोर तिला पाहता पाहता जरी आनंद मिळाला तरी हरकत नाही. मनाने धोका दिला आणि मनाने असं ठरवलं आणि मनातली भावना शिष्याला सांगितली, म्हटले नाही मला चालता येत, काही अडचण नाही. मग एक काम करा, माझी ही जी चप्पल आहे ना समोरच्या देवळीत ठेवा. लिगा बरं, डोळे उघडले की मला ती दिसली पाहिजे. आणि मग मनाच्या मार्गाने मनाच्या विचाराने चालणारे महाराज रोहिदास महाराज अशी देवळीत चप्पल ठेवली. झोपेतून डोळे उघडले की चप्पल दिसायची, मन असं झुरायचं. महाराज तेवढी घालायला मिळाली असती, 4 पावलं चालायला मिळाली असते तर चालण्याचा आनंद मिळाला असता. पण काय माझं दुर्दैव, मला चालून तिला शेवटचं घालायला सुद्धा मिळालं नाही. असं मनाने ठरवलं आणि मनात अविचार करता 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 काय झालं, त्यांचं देह अवसान झालं. देह त्यांनी सोडला. देह सोडल्यामुळे मनाच्या मार्गाने मनाच्या विचाराने चालणारे साधू महापुरुष मनामध्ये चप्पल घालण्याची इच्छा शिल्लक राहिली, वासना शिल्लक राहिल्यामुळे परिणाम काय झाला आहे का, अनंत जन्मामध्ये पाठीमागे देवाची साधना करणारे रोहिदास महाराज पण मनाने शेवटच्या काळात धोका दिला. मनाच्या मार्गाने चालले 2 पावलं म्हणून काय परिणाम झाला, पुढचा जन्मच चर्मकाराचा मिळाला. विठ्ठल मरताना तरी काळजी करायची, मरताना तरी विचार करायचा, सावध व्हायचं. मरताना माझ्या बायकोचं काय होईल, तिचं काय वाटोळ होईल ती होऊ दे, तुझं काय होईल ते पाय. बरोबर आहे की माझ्या परिवाराचं काय होईल याचा विचार करू नका, माझ्या प्रपंचाचं काय होईल याचा विचार करू नका. या सगळ्या गोष्टीत आपलं काय होणार आहे या विचाराचा आपण अंतःकरणामध्ये त्याची भावना अंतःकरणात प्रगट केली पाहिजे. म्हणून स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या.
आमचे गुरुजी सांगायचे, मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य काळामध्ये दिशा आणि दशा प्राप्त झाली पाहिजे, तेव्हा त्याचं कल्याण होतं, अन्यथा होत नाही. आणि मग योग्य वेळेमध्ये तारुण्यामध्ये कैलास भाऊंनी नर्मदेची परिक्रमा केली. हे त्यांच्या जीवनामध्ये घडलेलं अलौकिक आहे. विठ्ठल परिक्रमा करत असताना परिक्रमा 4 तत्वांची परिक्रमा होते. पहिली परिक्रमा देवाची. देवाच्या देवळात गेल्यावर देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं की देवाची परिक्रमा करायची. देवाची परिक्रमा केल्यानंतरच दर्शनाचं फल प्राप्त होतं बरं. नुसतंच देवाला लांबूनच राम 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 टाटा बाय बाय करून निघाला आणि वरून आम्हाला सांगतो, महाराज मी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय चहा सुद्धा पित नाही. अरे पण तू शास्त्राच्या मध्ये जशा पद्धतीनं दर्शनाचं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करतोस का नाही? देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाच्या चरणावर आपलं मस्तक स्पर्श करायचं आणि देवाला प्रदक्षिणा घालायची. त्या प्रदक्षिणे घातल्याशिवाय त्या दर्शनाचं फलच प्राप्त होत नाही. देवाची प्रदक्षिणा, संतांचं दर्शन झालं तर संतांची प्रदक्षिणा करा, तेव्हाही संतांच्या दर्शनाचा लाभ मिळत नाही प्रदक्षिणा घातल्याशिवाय. आई वडिलांची प्रदक्षिणा करायची. आपल्या दारामध्ये बांधलेली गोमातेची प्रदक्षिणा करायची असते. पृथ्वी मातेची प्रदक्षिणा आणि जगाच्या पाठीवर एकमेव अशी गंगा मैया आहे जी नर्मदा मैया आहे, त्या नर्मदा मैयाची प्रदक्षिणा आहे. विठ्ठल विठ्ठल. परिक्रमा केल्यानंतर त्याला काय लाभ प्राप्त होतो ऐका. नर्मदा मैयाची परिक्रमा केली की त्याच्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने मा नर्मदा मैया विचार करते. हा त्याच्या जीवनातला लाभ आहे. आपल्या जीवनामध्ये आपण लाभ अनेक गोष्टींना मानतो. 35 वर्षाचा झाला आणि मग मुलगी मिळाली, लग्न झालं तर बाजूचे म्हणतात काय याचं भाग्य उदयाला आलं, याला मुलगी भेटली, याचं लग्न झालं. याला भाग्य नाही मानायचं महाराज. लग्न झाल्यानंतर मुलगा झाला, भाग्य उदयाला आलं, याला मुलगा झाला. प्रपंचामध्ये एखादी लॉटरी लागली, धन मिळालं तर आपण म्हणतो काय याचं भाग्य. 10 वर्ष याच्या कांद्याला भाव नाही मिळाला, पण यंदा मात्र याचं चांगलं झालं, पैसे मिळाले, याचं फार मोठं परमभाग्य. पण साधूच्या नजरेत याला भाग्य मानलेलं नाहीये. मग भाग्य कुणाला मानतात ते? एक तर देवाच्या संगतीमध्ये राहणं त्याला भाग्य मानलेलं आहे, संतांच्या चरणाजवळ राहणं त्याला भाग्य मानलेलं आहे, आणि मा नर्मदेच्या सानिध्यामध्ये राहून त्याने परिक्रमा करावी त्याला परमभाग्य मानलेलं आहे. भाग्य तरी नावे संतांच्या चरणाजवळ राहणं संतांच्या दृष्टीने परमभाग्य आहे. देवाच्या चरणाजवळ राहणं संतांच्या दृष्टीने परमभाग्य आहे. मा नर्मदेच्या काठावर तिच्या सानिध्यामध्ये राहून साधना करणं संतांच्या दृष्टीने परमभाग्य आहे. आणि त्यातले त्यात असं आहे, ज्या गोष्टी इकडं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या मार्गाने चालण्याकरता विशेष वेळ द्यावा लागतो, पण मैयाच्या काठावर गेल्यानंतर संयुक्त साधना घडते. म्हणजे काय काय घडत आहे का? तीर्थयात्रा घडते, चालताना नामस्मरण घडतं, आपोआप आपल्या जीवनाशी असलेल्या अनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या आपोआप पाठीमागे पडतात आणि जीवन हे अलौकिक बनतं. असं संयुक्त लाभ जर कुठे मिळत असेल तर तो नर्मदेच्या काठावर मिळतोय का? चांगलं काय वाईट काय याचा निवाडा मैयाच्या काठावर होतो. पाप काय पुण्य काय याचं ज्ञान माणसाला नर्मदेच्या काठावर होतं. ऐका, जीवनामध्ये आवश्यक काय आहे आणि अनावश्यक काय आहे याचं ज्ञान मनुष्याला नर्मदा मैयाच्या काठावर होतं. म्हणून पहा, जीवनात काही गोष्टी आवश्यक असतात, काही गोष्टी अनावश्यक असतात, तर काही गोष्टी अति आवश्यक असतात. बरोबर आहे की नाही? पोटाला भूक लागणं आवश्यक आहे का अनावश्यक आहे? सुदाम भाऊ, आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही?
पोटाला भूक लागणं आवश्यक आहे का अनावश्यक आहे? जर भूक लागली नाही तर पुन्हा डॉक्टरकडे जावं लागतं. भूक लागली पाहिजे. पण ऐका ना, पोटाला भूक लागल्यानंतर जेवण करणं आवश्यक की अति आवश्यक? बोला ना, आवश्यक की अति आवश्यक? अरे खाल्ल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही ना, म्हणून ते अति आवश्यक मध्ये. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये अति आवश्यक म्हटलं की त्या गाड्या सोडायला लागायच्या, ऐका ना. पण आता मला सांगा, पोटाला भूक करणं अति आवश्यक आणि जेवण झाल्यानंतर तंबाखूला चुना लावून मळणं अति आवश्यक की आवश्यक? ते मात्र अनावश्यक आहे, ध्यानात ठेवा. म्हणून आवश्यक काय, अति आवश्यक काय आणि अनावश्यक काय याचं ज्ञान माणसाला नर्मदेच्या काठावर कळतं. ऐका, संसार हा अनावश्यक पदार्थ आहे. असत्य आपोआप नष्ट होते. ते कुठे? मैयाच्या काठावर. साधू संतांचा सहवास घडतो सहज लीलया. कुठे? मैयाच्या काठावर. इकडं शोधून सुद्धा सापडत नाही साधू, शोधून सुद्धा सापडत नाही. पण नर्मदेच्या काठावर गेल्यानंतर सहज लीलया त्यांचं दर्शन होतं. कितीतरी साधू महापुरुषांची नावं आपल्याला सांगता येतील. आता मागच्या 6 महिन्यापूर्वी आपल्या देहाला शांत केलेले भगवान हनुमंतरायांचे निस्सीम भक्त, जे 100च्याही वरती ज्यांचं आयुष्य आहे, असे संत श्रेष्ठ श्री सियाराम बाबा कुठे पाहायला मिळाले? कुठे दर्शनाला मिळाले? कुठे? नर्मदेच्या काठावर. बरोबर आहे की नाही? एक महापुरुष तर असे आहेत महाराज, नर्मदेची परिक्रमा करताना जी समुद्र परिक्रमा आहे की नाही, पंचक्रोशी, त्या परिक्रमेमध्ये त्यांचं दर्शन होतं. त्यांचं नाव आहे लख्खा बाबा म्हणून. त्या लख्खा बाबाचं चरित्र इतकं सुंदर आहे, आजही ते आहेत, हयात आहे. भगवान भोलेनाथांचं शिवलिंग आहे, जवळजवळ 5 फुटाचं शिवलिंग आहे. आणि त्या शिवलिंगाच्या वरती 1.5 फूट अंतर सोडून आणि वरती एकदमच आधार मध्ये काहीच नाही, कुठलाही आधार न घेता त्या शिवलिंगावर तप करणारे हे लख्खा बाबा आहे. त्या भगवान शिवलिंगाच्या जवळ 5 प्रकारची फळं ठेवलेली आहेत. आंबा आहे, केळी आहे, चिकू आहे, पेरू आहे आणि खजूर, जी काळी खजूर म्हणतात की नाही, ती खजूर अशी ठेवलेली आहे. तुम्ही कधी गेला तरी सुद्धा ते आत्ताच तोडून ठेवलेले असे ताजे दिसतात महाराज ते फळ. असे अलौकिक साधू महापुरुष कुठं बघायला मिळतात? या महाराष्ट्रात सुद्धा असे अलौकिक एक संत आहेत महाराज. हो, कोपरगाव ठिकाणी ज्यांची समाधी आहे असे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, अधिकार संपन्न साधू. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिली जर नर्मदेची परिक्रमा जर कुणी केली असेल तर ती जनार्दन स्वामींनी केलेली आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा या राजमार्गाने गेलेल्या साधू महापुरुषांनी जो आम्हाला जो राजमार्ग दिलेला आहे, अशा मार्गाने साधूने चालावं. निळोबरा अभंगाच्या पहिल्या मार्ग दावणी गेले ज्या मार्गाचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे, ज्या मार्गाचा उल्लेख वेदामध्ये आहे, ज्या मार्गाचा उल्लेख साधू महापुरुषांच्याकडे आहे, ज्या मार्गाने साधू महापुरुष गेलेले आहेत त्या मार्गाने माणसाने डोळे झाकून चालायचं. मग फसगत होत नाही. तेण्याची पण ते चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. मग कुठेही अडचणीत पडण्याची गरज पडत नाही ज्या मार्गाने सज्जन गेलेले आहेत.
मनाच्या मार्गाने गेले तर तुम्ही अडकून पडलेच म्हणून समजा. पण तुमच्या मनाला काय वाटतं हे महत्वाचं नाही. मग वेदाचं काय मत आहे इथं, माधव महाराजांचं काय मत, याला काही किंमत नाही. तू का म्हणे येथे भजन प्रमाण, इथे वेदाचं काय मत आहे, इथं तुकाराम महाराजांचं काय मत आहे, इथं शास्त्राचं काय मत आहे, या गोष्टीला किंमत आहे. आणि म्हणून मनाच्या मार्गाने जायचंच नाही. जिथे वेदमार्गे मुनी गेले, मुनी ज्या मार्गाने गेले ते वेद मार्गाने गेले, आणि जे मुनी ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण चालत, त्याची मार्गी चालेलो त्या मार्गाने आपण चालायचं आहे. म्हणून न पडे गुंथा कोठे काही, त्याला गुंतून पडण्याची गरज पडत नाही. मार्ग अनेक आहे, पण त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ घेऊन जाणारा मार्ग म्हणजे साधू मार्ग आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा याच्या आधी कुणी केलेली आहे? या मैयाच्या परिक्रमेला प्रारंभ कुणी केलेला आहे? महाराज, द्वापार युगामध्ये असलेले मार्कंडेय मुनींनी या नर्मदा मैयाच्या परिक्रमेला प्रारंभ केलेला आहे. आमचं परमभाग्य, ज्या तिथीला आमची परिक्रमा प्रारंभ झाली त्याच तिथीला मार्कंडेय मुनींनी परिक्रमा सुरू केली. म्हणले कधी? ज्या वेळेला दीपावली झाल्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा जी येते त्या त्रिपुरारी पौर्णिमेलाच मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा उचललेली आहे. आणि त्याच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही सुद्धा परिक्रमा उचलली महाराज. पण अडचण एक आहे, मार्कंडेय ऋषींनी उचललेली परिक्रमा त्रिपुरारी पौर्णिमेला पण आणखी काही संपलेली नाही. आमची 3 महिन्यातच संपून गेली महाराज. तेवढी मोठी अडचण झाली. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, अरे कल्पाचं आयुष्य मार्कंडेय ऋषीला आहे, आणि आम्हाला एवढं आयुष्य नसल्यामुळे, थोड्याशा आयुष्यात भरपूर काही करायचं असल्यामुळे 3 महिन्यात पुन्हा माघारी यावं लागलं. मार्कंडेय ऋषींना लाभ काय मिळाला? त्यांची परिक्रमा कशी आहे का? त्यांची परिक्रमा म्हणजे नुसते किलोमीटरचे नंबर नाही त्यांनी मोजले. मग काय केलं? त्यांनी सार्थ नर्मदा मैयाची परिक्रमा केली. ज्या ज्या तीर्थावर विश्रांती घ्यायची आहे, ज्या ज्या तीर्थावर मुक्काम करायचा आहे त्या त्या तीर्थावर त्यांनी मुक्काम केलेला आहे. आणि मग काहीच ओलांडायचं नाही. नर्मदा मैयाला मिळणारा ओढा सुद्धा ओलांडायचा नाही. मग ओढ्याचा उगम जिथे आहे त्या उगमापर्यंत तिथून जायचं, तिथं अगरबत्ती लावायची, त्या ओढ्याला पुन्हा परिक्रमा करत पुन्हा मैयाच्या काठावर यायचं. असे कितीतरी कल्पापासून चालत असलेली मार्कंडेय मुनींची परिक्रमा आहे. आणि म्हणून अशी परिक्रमेचा अवलंब आपणही करायचा. तेडेची पंते चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. आणि मग तुम्ही शंका कराल, महाराज परिक्रमेला काही लोक आम्हाला विचारतात, परिक्रमेला गेल्यावर खायला भेटतं का? परिक्रमेला गेल्यानंतर चहा मिळतो का? परिक्रमेला गेल्यानंतर झोपायची व्यवस्था होते का? अरे बाबा, या शंकाच घेऊ नको. मग एकदा तिच्या नावाने घराच्या बाहेर पड, तुला सगळं मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, मोडोनिया नाना मते, नाना मतांतर सोडून द्यायचं. महाराज, नाना मतांतर सोडून द्यायचं. आता आम्ही सुद्धा दरवर्षी बसने परिक्रमेला जात असतो. काही लोकांना 50% यायचं असतं, 50% यायचं नसतं. तुम्ही ध्यानात घ्या बरं का. ज्यांना 100% येण्याची इच्छा आहे ना, ते विचारतच नाही महाराज आम्हाला वर जागा भेटेल का, खाली जागा भेटेल. ते विचारतच नाही आम्हाला 2 वेळेला जेवण मिळेल का, राहायला झोपायला चांगलं मिळेल का. हा, कशी का होईना महाराज आमची परिक्रमा करू नका. पण जे तर्कवादी असतात ना, मग जेवायला काय देतात तुम्ही? मग सकाळी जेवायला देता, किती वाजता देता? आणि मग संध्याकाळी वेळेत देता का? मग सकाळ संध्याकाळ चहा भेटतो का? मग आम्ही तर दुधाचा चहा घेत नाही, मग आम्हाला कोरा भेटल का? मग आम्ही त्या डिस्पोजल मध्ये पित नाही, आम्हाला ग्लास मध्ये द्याल का? आणि मग आम्हाला एका कपात भागत नाही, आम्हाला 4 कप द्याल का? अरे घरी तुझी सून तुझं ऐकत नाही, तू आम्हाला एवढं सांगतोय 10-12 हजारात? काय कमाल आहे महाराज. म्हणून मोडून या नाना मध्ये. एवढं सगळ्या चौकशा करायच्या ना, अशा माणसाने यायचंच नाही परिक्रमाला, काहीच गरज नाही मला. बरोबर आहे ते? अशा माणसाने यायचं. अशा माणसाकडून परिक्रमा होऊ शकत नाही. मला सांगा, कैलास भाऊ, तुम्ही काही आडेवेडे घेतले का परिक्रमेला जाताना? काही नाही महाराज. काय जीवन असतंय महाराज? जागा दिसेल तिथं झोपायचं, मिळेल ते खायचं, आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग तेव्हा नर्मदा मैया आपल्याला अलौकिक दान करते. असं काही फुकट आहे का? ते देव काय बाजारचा भाजीपाला आहे? असं नाही जमत महाराज.
त्याच्या करता काही गोष्टीचा त्यागच करावा लागतो, काही गोष्टी सोडाव्याच लागतात, त्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये अलौकिक भेटत नाही. म्हणून महाराज म्हणतात, मोडोनिया नानामते देती सिद्धांत सौरसू. अशा पद्धतीचा सिद्धांत संत महात्म्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये आई आपल्याला दान करते, त्याप्रमाणे योग्य मार्ग आम्हाला संतांनी दाखवलेला आहे. असे जगाच्या पाठीवर असलेले कृपावंत, दयावंत आणि आनंद घन असलेले, व्यापकत्वाने भरलेली दया ज्यांच्याकडे आहे ते संत दयावंत आहेत, कृपावंत आहेत. आणि म्हणून निळा म्हणे ऐसे संत, निळा म्हणे ऐसे संत, आम्ही अधिकारी बनलो पाहिजे. त्याच्या करता नुसतं बुंदी खाऊन कसं अधिकारी बनणार, त्याच्या करता बुंदी खाऊन भजन करायचं आहे का नाही. परिक्रमेत नुसतं भोजन नाही महत्वाचं, परिक्रमामध्ये दाल रोटी खा हरी के गुण गाव, याला किंमत आहे. तिथे नर्मदे हार म्हटल्याशिवाय त्याला जेवायलाच भेटत नाही. आधी भजन करायला लावतात. ते परिक्रमावासी चालून चालून बिचारे थकलेले असतात आणि तिथले महंत मठाधिपती म्हणतात, हा बोलो भजन बोलो पहिले. असे लाल डोळे होतात, एवढं चालून आलो भजन करायला लावलं आम्हाला, अरे जेवायला आम्हाला अगोदर. पण शास्त्राचा नियम असा आहे, आश्रमामध्ये जायचंय कशा करता, आपली व्यवस्था करता नाही. आश्रमात जायचं अगोदर सेवा करा, मग मेवा मिळवा. याच्या करता आधी भजन, बाद में भोजन. पहिले भजन और बाद में भोजन. याच्या करता भोजन व्यवस्थित पचावं असं वाटत असेल तर अगोदर भजन करा. वरती हात करा आणि सर्वांनी भजन करा. आहे ती आसक्ती नष्ट करणारी, काम क्रोधादी विकारापासून आम्हाला सावध करणारी नर्मदा मैया. आणि असं दिव्य परिक्रमा आदरणीय आमचे हरिभक्त पारण कैलास भाऊंनी केलेले आहे. आणि म्हणून मा नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना आहे, त्यांच्या जीवनामध्ये समाधान, सौख्य, आनंद नांदो. नर्मदा मैया ही आनंदाचं दान करणारी नर्मदा मैया आनंददायी आहे. आणि म्हणून अशा नर्मदा मैयाचं स्मरण त्रिकालमध्ये तिचं स्मरण घडलं पाहिजे, नित्य स्मरण घडलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम करत असताना आहे त्या ठिकाणी असताना मा नर्मदेचं भजन करा. तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याची शक्ती, सामर्थ्य त्या नर्मदा मैयाच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून असं दिव्य नामस्मरण 1-2 मिनिटाचं आपण करूया आणि मग आपण सांगतेकडे जाऊया. सर्वांनी वरती हात करून नर्मदेचं भजन करा. नर्मदे नर्मदे